1 मे तर महाराष्ट्र दिन नाही, तर कामगारांचा आवाज, कष्टाचे मूल्य आणि भाषिक अस्मितेचा लढा एकाच दिवसात जगण्याचा हा संदेश आपल्याला 1960च्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या लढ्यातून जन्माला आलेलं आपलं राज्य आज देशाच्या आर्थिक प्रगतीचा बॅकबोन झालं. मुंबईच्या धातुकीतून संभाजीनगर, पुणे, नाशिक, नागपूर पर्यंतच्या क्वालिटी मॅन्युफॅक्चरिंग पर्यंत आपल्या कारखान्यांच्या फ्लोअरवर घाम गाळणारा कामगार, टेस्टिंग बेंचवर आपल्या डोळ्यात तेल घालून आपली उत्पादने परफेक्शनने देणारा क्वालिटी इंजिनियर आणि मशिनिंग असेंब्ली मेंटेनन्सच्या लाईनवर नसणारा आपला तंत्रज्ञ, हे आहे आपल्या खरे महाराष्ट्राचे बिल्डर्स. सो आज आपण महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आणि त्या शुभेच्छांबरोबरच आपल्या फॅक्टरी फ्लोअरवर प्रोडक्शन लाईन आणि क्वालिटी कल्चर जे आपण आणलंय त्याच्यावर गर्व करूया. आणि त्याच्यामुळंच आपण आता जे महाराष्ट्र दिन साजरा करतोय हा एका सुस्थितीत असलेला महाराष्ट्र आहे आणि देशाचा बॅकबोन झाल्यामागं त्याचे 5 महत्वाची कारण आहेत. आपण स्ट्रिक्ट SOPचे चालणारी आपली डिसिप्लिन आहे, 0 डिफेक्ट असणारा ध्यास, ऑडिट सर्व नाही तर ऑडिट ड्रिव्हन चालणारे ऑर्गनायझेशन्स, आणि 4 हे सगळ्यात महत्वाचं शिवरायांसारखा कामाचा ध्यास आणि गुरुसारखा लिडरशिपचा संस्कार त्यांनी आपल्याला दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं 5, तुम्ही आम्ही जे कामगार दिवसाचे 8 ते 10 तास फॅक्टरीत देतो तेच आहे आपल्या रिअल महाराष्ट्राचं GDP तंत्र. आणि ह्या मंत्राद्वारे आपण देशाच्या आर्थिक स्थितीचे बॅकबोन झालो आहोत. कामगार, काम आणि क्वालिटी या त्रिकुटाचे उभारलेला आपला महाराष्ट्र हा माझा महाराष्ट्र आहे, माझा अभिमान आहे. सर्वांना कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय महाराष्ट्र, जय कामगार.